कथा गणेश आणि पाटलीनबाईची अनोखी गोष्ट। मित्रांनो, मी एक साधा शेतकरी आहे आणि खेड्यातील साध्या जीवनाचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे। माझं वय साधारण 35 वर्ष आहे आणि मागच्या वर्षीच्या हिवाळ्यात घडलेली ही गोष्ट आहे। हिवाळा सुरू झाला होता आणि गुलाबी थंडीने वातावरणाला लवचिकता आणली होती। आमच्या शेतात गहू सिंचनाची वेळ आली होती आणि वडिलांनी मला सांगितलं की गणेश, गहू सिंचनासाठी तयार झाले आहे। पाटलांच्या वाड्यात जाऊन मोटर पंप सुरू करून पाणी घाल। मी मनाशी विचार केला, हे काम कंटाळवाणं आहे, पण वडिलांच्या आज्ञेला नकार देणं शक्य नव्हतं। त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी उद्या रात्री जातो आणि पाटलांना आता हे सांगण्याचा विचार केला। पाटलांच्या वाड्यात जाऊन मी पाटील साहेबांना विचारलं, पाटील साहेब, मोटर पंप सुरू करायची आहे। त्यांनी उत्तर दिलं, मी उद्या रात्री कार्यक्रमाला जाणार आहे, पण माझी सुनबाई घरी असेल। तिला सांग, ती तुझी मदत करेल। त्यांच्या बोलण्यात एक खास गोष्ट होती आणि मला कळलं की उद्या रात्री 2 मोटर पंप एकाच वेळी सुरू होणार आहे। पाटील साहेबांची सुनबाई मला चोर नजरेने पाहत होती। तिच्या मनात काय चाललं आहे हे मला समजत होतं। कधी कधी ती मला मुद्दाम स्पर्श करायची आणि मला तिच्या गोड हास्यामुळे एक वेगळाच अनुभव येत होता। पाटलांची सून, जी लग्नानंतर 1 वर्षासाठी दुबईत गेली होती, तिला एकटीच राहावं लागत होतं। तिचा नवरा परदेशात असल्यामुळे तिच्या मनात एकाकीपणाची भावना होती। एकदा पाटील शेतात मी काम करत असताना ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली, गणेश, आजकाल घराकडे काही चक्कर नसते। मी उत्तर दिलं, वहिनी, थोडं आमच्या शेतातलं काम होतं। तिच्या चेहऱ्यावर एक विरोधाभास दिसत होता। ती लाजली आणि हळूहळू आमच्या गप्पा सुरू झाल्या। रात्री 10:30 वाजता मी पाटलांच्या वाड्याकडे निघालो। खेड्यात रात्री 11 नंतर लाईट येतं। वाड्यात शिरताच कुत्र्यांनी भुंकायला लागले। पाटलांची बायको बाहेर आली आणि मला म्हणाली, आमच्या शेतात सिंचन करायचं आहे ना? मी होकार दिला। तिने मला थोडा थांबायला सांगितलं आणि आम्ही दोघे शेकोटीच्या प्रकाशात बसलो। पाटील साहेब गेले होते आणि तिच्या सौंदर्यात काहीतरी खास होतं। ती सावळी होती, पण तिचा चेहरा प्रकाशमय होता। लाईट येईपर्यंत मी तिच्याकडेच पाहत होतो, जणू काही तिचं सौंदर्य मला आकर्षित करत होतं। जसंच लाईट आली तसंच आम्ही शेतात निघालो। चालताना मी तिला विचारलं, तुमचा नवरा तुम्हाला दुबईतून विसरला का? ती म्हणाली, काय करणार भाऊजी, माझं नशीब फुटका आहे। तिचं उत्तर मला थोडं हसवणारं वाटलं। आमच्या गप्पा मारत आम्ही शेतात पोहोचलो। पाटलीनबाईने मोटार पंप सुरू केला आणि पाणी माझ्या शेताकडे जात होतं। थंडी वाढत होती, त्यामुळे मी तिला सांगितलं, आपण शेकोटी पेटवूया। तिने मान्य केलं आणि मी लवकरच शेकोटी पेटवली। त्या शेकोटीच्या प्रकाशात आमच्या गप्पा सुरू झाल्या। मी तिला विचारलं, तुम्ही मागच्या वेळी काय बोलत होतात? ती म्हणाली, आता हे पण काय तुला सांगायलाच हवं का? तिच्या बोलण्यात एक हळुवारता होती। तिने हिरवा सिग्नल दिला आणि मी तिच्या खांद्यावर हात ठेवला। मला थोडी भीती वाटत होती, पण त्या रात्रीच्या अंधारात मला तिच्याशी जवळीक साधायचं होतं। पाटील साहेबांना याबाबत माहिती मिळाली तर त्यांना कदाचित राग येऊ शकतो, पण त्या क्षणी मी तिला जवळ ओढलं। त्या क्षणात आम्ही एकमेकांमध्ये गुंतले। दोघांचे मन एकाच विचारात होते। शेवटी मी तिला विचारलं, 3 रात्री इथे कोण येतं मरायला? ती हसली आणि आम्ही एकत्र गप्पा करत राहिलो। त्या रात्री आम्ही दोघे खूपच मजा केली। पाटलीनबाई मला कधी कधी चोरून बोलावते आणि आमचा कार्यक्रम पुन्हा सुरू होतो। मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कृपया कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका।